अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या 20 मे रोजीच्या देशव्यापी बंदला धारणी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील ग्रामीण भागापासून शहरापर्यंत एकूण 32 औषध विक्री केंद्रांनी दिवसभर आपले व्यवहार बंद ठेवून आंदोलनास समर्थन दर्शविले. या बंदमुळे धारणी शहरासह परिसरातील अनेक मेडिकल दुकाने पूर्णतः बंद दिसून आली. औषध विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असल्याचे सांगितले. बंद दरम्यान काही नागरिकांची किरकोळ गैरसोय झाली असली तरी अत्यावश्यक आरोग्य सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे दिसून आले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पूर्वतयारी करण्यात आली होती. रुग्णालयांशी संलग्न असलेली औषध दुकाने तसेच काही 24 तास सुरू असणाऱ्या मेडिकल स्टोअर्सशी प्रशासनाने समन्वय साधला होता. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले होते. अमरावतीचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर माणिकराव यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याभरात कायदा व सुव्यवस्था तसेच आरोग्य सेवा अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला होता. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज, धारणी. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।